नमस्कार मित्रांनो, मी मराठी ब्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आमच्या आजची दिवसाची सुरुवात पारुशीच झाली. आत्ता नुसतं तोंड ते धुतले आणि उठायला लेट झाला आहे, त्यामुळं खाली पटकन बोलवा लागलेत. आपल्याला जायचं आहे नाश्ता करायला, आल्यानंतर आंघोळ करायचं आहे, कारण का झोपायला लेट झालता, त्यामुळे उठायला पण लेटच झाला आहे. आता वाजले 10. आता खाली जाऊन नाश्ता करून यायचं आणि मग आंघोळ करायची. तर आम्ही हाय त्या फ्लॅटला राहिलो आता, म्हणजे एका फ्लॅटला लय दिवस ठेवत नाहीत. काल आम्ही दुसरीकडे होतो, तर आज आणि दुसरीकडे आहे. आम्ही होत्या त्या फ्लॅटवर जुने आलो आहे आणि सगळ्यात बेस्ट इथंच वाटायला लागली. आमचा AC गार सगळं झाले. तर चला नाश्ता करायला जाऊया, बोलावं लागलेत खाली. तर आता आम्ही आलो हॉटेल उडपीमध्ये. आता इथं जाऊन नुसतं, आता मी तर आल्यापासून नुसतं इडली डोसा सांबार आपलंच खाल्ले, दुसरं काय खाल्लंच नाही. तर आता आम्ही निघाले नाश्ता करून. आम्ही आता टू व्हीलर घेऊन आलतो. आता पोट भरून नाश्ता केला आहे, इडली वडा खाल्ला आहे, या उत्तापा नव्हता आणि दुसऱ्यांदा सिंगल पुरी खाल्ली. आता जाऊन आवरायचं रूमवर. तर आता मित्रांनो आवरून तयार आहे, पूर्णपणे रेडी आहे. आंघोळ बिंघोळ करून झाली, नाश्ता करून मागाशी झालो आणि आता या आधी AC चालू आहे. फास्ट कोल्ड आहे पूर्ण, त्यामुळे ह्याचा आवाज चालू झाला आहे. इथनं लागले पाणी सांडायला, त्यामुळे एका साईडला दार ओढून घेतो. आणि सगळं स्पॉन्सर ते सगळं खाली आलेत, म्हणजे गाड्या त्यांच्या आहेत, कंटिन्यू गाड्या असतात. फॉर्च्युनर अजून आमचे ब्लॅक थार आणि काळी थार यायचे आहे. आज आता तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं चिला की फायनलला एंट्री केलेली आहे, त्यामुळं आता आज फायनल खेळायचे एक्साइटमेंट तर जास्तच आहे. आणि भारी वाटाले, कारण का पहिल्यांदा जेव्हापासून क्रिकेट चालू केले तेव्हापासून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या बक्षात खेळायला लागली, त्यामुळं जरा आतुर असं धाकधूक म्हणजे कधी खेळतोय कधी ग्राउंडवर जातोय याचे आशा लागली. आणि अपोजिट संघात आमच्या ISPLचं सगळे स्टार आहेत, बबलू पाटील, नो लुक शॉट प्रदीप पाटील आणि ISPचा बेस्ट बॉलर काय तर प्रवीण काय तर नाव आठवना ते, म्हणजे सगळे आहेत. मलिंगा म्हणजे आकाश मलिंगाला यूट्यूबवर बघितलेलं, पण आता साक्षात खेळायला भेटणार आहे. आमच्यात पण सगळे स्टार आहेत, प्रथमेश राठोड आहे, दक्षरद्धा आहे. आम्ही म्हणजे भारी आहे, आम्ही बॅलन्स टीम आहे आमची. आम्ही फाईट देऊ शकतो, पण शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळं सर्व ग्राउंडवर जाऊनच काय असेल ते निर्णय घ्यायचा आहे. आणि मेन म्हणजे डॉल्बी बाहेरनं आणलं आहे त्यांनी, बाहेरनं म्हणजे कर्नाटकमध्ये डॉल्बी बंद आहे, अलाउड नाही. त्यामुळं महाराष्ट्रातून डॉल्बी बोलवला आहे सोलापूरमधून. इकडं पूर्णपणे बंद झाले, आता बॅन झाले. आता ड्रिंकला बी दारू बिरू विकणे, देशी दारूला पूर्णपणे बंदी आहे, पण हातभट्टी त्यांनी चोरून चालते, त्याचं काय एवढं नाही. आता सगळीकडे फ्रीज चालूच असते, पण डॉल्बी पूर्णपणे बंद असल्यामुळे महाराष्ट्रातून आणतात. आणि गाणी हिंदी मराठी गाणी मिक्स असतात, ते आम्हालाच कळतात. आणि इथली नुसती त्या तालावर नुसते डान्स करतात, त्यामुळं मजा आहे. आमचे सगळे प्लेयर आले आहेत, सगळे रेडी होत आहेत. आता आम्ही बी थोड्या वेळ किट करणार आणि डायरेक्ट ग्राउंडवर जाणार. आता वाजलेत 12, एका अर्ध्या तासानं सगळी येतील बोलवायला, कारण का सगळी संघच घेऊन जातात. कोणाला पुढं जावा ते काय भानगड नसत्या. त्यांचं कमिटी म्हणजे ऑर्गनायझर आहेत ना, ते स्पॉन्सरांचं प्लेयर सगळे येते ते, आणि सगळे आम्हाला घेऊन जाते ते. स्पॉन्सर एवढा मोठा आहे की त्यांचं पहिल्यापासूनच घराणं मोठं आहे, राजे घराण्यातला त्यांनी म्हणजे वंशज आहेत राजे घराण्याचे. आणि त्यांचं घर बघितलं बाबा, शेवट लय मोठं घर होतं. दशरथान धावलं, दशरथा आमचा पॅकर, दशरथान टीम केल्या आणि त्यांचं घर बघून शेवट. आणि सीन मेन असा झाला आहे की आमच्या स्पॉन्सरचा सख्खा भाऊ ते ऑपोजिट संघ त्यांचा फायनलला आला आहे, त्यामुळं बक्षीस दोन्ही एकाच घरात जाणार आहेत. असलं भारी म्हणजे का नाही की दोघात हसायला दिले, कारण का जिंकणार कोण हरणार कोण काय घेणं देणं नाही, पण दोघं भाऊभावांची टीम फायनल आल्या ही मोठी गोष्ट होती. आणि पहिलं बक्षीस 2.5 लाख रुपये आहे आणि दुसरं बक्षीस 1.5 लाख रुपये आहे. म्हणजे पहिल्यापासून क्रिकेट चालू केलंच नाही, एवढं 2.5 लाखाच्या टुर्नामेंटला खेळायला लागली. एक्सपिरियन्स जर चांगला 100% देऊनच खेळायचं आहे. तर जाऊया आज, चला. आता आवरून चालली जेवायला, कारण का मॅच आधी जेवून घेणार आहे, नंतर 5 वाजल्याशिवाय जेवण भेटत नाही. सगळे आता आम्ही आले. आता पोरांचे नवोदयचं परीक्षा आहेत, बारक्या पोरं आहेत, त्यामुळं एवढी गर्दी, ट्रॅफिक सगळं भरले. आता इथं आमची टीम बसली, आम्ही जेवणार आणि इथून रूमवर जाणार. आता जेवण आम्ही आले रूमवर आणि आज जेवण जरा बाहेर होता, दही भात खाल्ला, पूर्णपणे पोट भरलं. आता रूममध्ये जाऊन कपडे चेंज करून लगेच ग्राउंडवर जायचं. तर आता आम्ही पूर्णपणे किट करून तयार आहे. आमचं किट
शर्ट काय ढगाळच बसते पण ॲडजस्ट करायचं चालायचं. आणि आता जाऊन ग्राउंडवर जायचं. आता गाडीत बसायचं. सगळे आले आहेत खाली वाट बघायला लागली गाड्या सगळी बसले आहेत. कारमध्ये त्यांनी बसायचं सगळीकडे जागा मिळून तिथं आणि ग्राउंडवर जायचं. हे आमची टीम. हे आमचा प्लेयर रजत मुंडे. हे आमचे सगळे गँग आहे. हे हनुमंत रेड्डी कर्नाटक स्टार आणि सगळं प्लेयर आमचं. आता इथून आम्ही जाणार ग्राउंडवर. भाई आ गया अभी खेलेंगे. अरे नहीं उन्होंने बुलाया ना इसलिए आ गया फिर. खाचे भरले स्टेडियम. ग्राउंडच्या आतच आहेत सगळे. टॉस झाला आता आणि टॉस जिंकलाय आपण. आता 99% तर फिल्डिंगचा इशारा असणार आहे. सगळे आले फिल्डिंगच घेणार आहे आणि अपोजिट संघाला कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करेल. ಪ್ರಕಾಶ ಎಲ್ಲಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಡೀಸೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. एक रन बाकी आणि पब्लिक आधीच हात पळायला लागले. मारली की फायनल 1 साइड 2.5 लाखाची. नुसतं गर्दी. क्रेज म्हणजे क्रेज. सगळा माहोल असते. त्या एवढ्या ट्रॉफी त्या बक्षीस वितरणाला आम्हाला आताच पुढे बसली. बक्षीस वितरणाला आता पटपट बक्षीस घ्यायचं आणि मग ट्रॉफी संग फोटो काढायचा. आता बक्षीस वाटप चालू आहे. आता काय लवकर संपत नाही. आता निरोप समारंभ हे त्यावर भाषण ते सगळं चालू असते म्हणून साईडला आली. आता तिकडं चालू झाले सगळं आणि त्या साईडला गेलं तर पुढं ह्याचा आवाज यायला लागला सगळा स्पीकरचा. त्यामुळं साईडला झाले आणि मॅचचा रिझल्ट असा झाला की पहिला आम्ही बॉलिंग केली. ते टॉस जिंकून आम्ही पहिला ठरलेलंच बॉलिंग घ्यायची आणि बॉलिंग करत करत आम्ही 12 ओव्हरला फक्त त्यांना 70वर थांबवायला यश आलं. आम्हाला चांगलं यश आलं कारण का ऑल आऊट पडली ती 70 धावांवरती. चांगलं प्लेअर होतं. त्यांना जरा प्रेशर होतं की स्कोर करायचं कारण आमची बी टीम चांगली होती त्यांची बी चांगली होती आणि त्या नादात स्कोर करायला नादात त्यांनी 70वर ऑल आऊट पडली. एखादाचं टार्गेट होतं. ती मॅच आम्ही 2 ओव्हर राखून मॅच चेस केली. त्यामुळं फिलिंग एवढ्या ढगात की पहिल्यांदा एवढं बक्षीस मारलं आम्ही मोठं. नुसतं बक्षात खेळत होतो पण आत्ता ह्या वेळेस आम्ही अनुभवलं. आता ट्रॉफी भारी ट्रॉफी आहे ती घ्यायची. चेक पेन घ्यायचं आणि जेव्हा यांचा कार्यक्रम संपल तेव्हा ट्रॉफीवर फोटो काढायला जायचं. तर आता साईडला आलो लगेच म्हणून लॉक करायला होता कारण का परत अंधार पड लागलाय. परत आता ही ट्रॉफी आहे आणि लागली सगळे फोटो काढायला. आता हे फोटो काढायला लागले. आता इथं थांबवून ट्रॉफी काय आम्हाला देत नाहीत. आम्हाला देणार आहे म्हणजे आता आम्हाला जायचं आहे गडबडा. इथून निघायचं आहे आणि रूमवर जाऊन आवरून फ्रेश होऊन इथून निघायचं आहे. ट्रॉफी काय स्पॉन्सरकडेच ठेवली जाते आणि आता फोटो काढूच तर का एवढं टाईम राहणार नाही. अंधार पडायला लागला आहे त्यामुळं जायला 5 तास लागते. वेळेतच निघलं पाहिजे. तर चला आता जाऊन रूमवर जाऊया. आवरे आता ही मेडल घेतले. मेडल घेऊन आता रूमवर जायचं. जर रूमवर ट्रॉफी त्यांनी आणली तर आपण ट्रॉफीवर फोटो काढाय आणि व्हिडिओ बनवूयात. तर चला जाऊया. आता गडबड झालेलं आहे आणि दशरथाला बेस्ट ऑलराऊंडरची ट्रॉफी मिळाली. इकडं बघा खुश खुश खुश. तर आता आम्ही रूमवर आले आणि आमच्या मागोमागे ट्रॉफी आल्या. आता तुम्हाला दाखवतो ट्रॉफी कशी आहे. तर हे आहे ट्रॉफी. निवांत व्ह्यू कसा दिसते बघा. लय भारी दिसायला लागला ट्रॉफी.
तर आता आम्ही रूमवरून झाली पूर्णपणे फ्रेश किट केले आणि डोकं बी दुखा लागलं आहे, आयडेक्स लावलं आहे आणि आता थोडंफार काहीतरी खायचं आणि इथून निघायचं. आता हे सगळे अजून फोटो सुटले नाहीत, फोटो संपले नाहीत, नुसतं फोटो लई ना दिसतात भयानक. आता उरून आता आपण घरची वाट पकडायची. आता सामान येऊन घेतलं, पूर्ण पॅक झाली. जायचं तर लई लांब 5 तासाचा रस्ता आहे, त्यामुळं हाल पण होणार आहे. तर चला जाऊया, आता गाडी चालली आपली. गाडीत बसून विजापूरपर्यंत आठवड्याच्या गाडीतून जायचं आहे. तिथनं पुढंचा प्रवास आपण बसनं करायचा आहे. तर आता आम्ही आवरून सगळं चाललो आहे. आमच्या बॅगा वेगा बघा सगळ्या भरलेत एका साईडला आणि आमचं डान्सिंग अंपायर नंतर आता बघायचं आहे. सगळं सामान भरले. आता मी निवांत एकटं मागं बसले. आता 2 तास तर काय विजापूर येत नाही, 2 तास आता निवांत रेस्ट घेऊन बसायचं, परत काय बसनं प्रवास करायचा. तर आता आले विजापूर बस स्टँडजवळ. हे बस स्टँड आहे समोर. आत्ताच गाडी सोडून गेल्या. आता काय सुखाचं निवांत बसाय दिवस गेला. आता निवांत आता एस टीमध्ये राहिलेला प्रवास करायचा आहे. डोकं तर एवढं जाम दुखा लागलं आहे. आता मेडिकल बघून गोळी घ्यायची आहे. आयोडेक्स लावून काय कमी येईना. तर आता विचारायचं, बस सगळे झोपले ते सध्या. बस तर काय नसणार आहे. सिद्धोपाजीन बी विचार, डोक्याला ताप. आता बस डायरेक्ट 3 वाजता आहे. आता 3 वाजेपर्यंत इथं कुठं तर बसायचं आता कोपऱ्यात एका, नाहीतर तिथं पुढं जाऊन जिथं बस लागते तिथं बसायला लागणार आहे. झोप तर लय यायला लागले मला. आता डोळं पाक असं अवस्था तर पेंगा लागलेत. आत्ता वाजले तर 12, अजून 3 तास जागायचं आहे. झोपू बी शकत नाही कारण का बॅग आहे जवळ, बॅटा पण आहेत आणि लोक पण आहेत इथं. म्हणजे सीन असं झाला आहे की कैसे लोक रहते रे बाबा. झोप आल्या, झोपू शकत नाही. आता असंच बसायला लागणार आहे. काय तर करत बसीन, नाही तर पिक्चर बघत तर बसीन बाबा. नाहीतर इथं जरा दूध पितो. हे आमचं बिस्किट, दूध आणि पाणी बॉटल. आता हे खायचं आणि इथंच बसायचं. आता इथं जरा एरिया सेफ वाटते कारण का आजूबाजू लोक पण आहेत आणि इथं दुकान पण आहे. त्यामुळं आता 3 वाजेपर्यंत इथं बसायचं. आता बरं बस आपल्याला लागणार आहे त्या साईडला. मग बस 3 वाजता लागली की मग जाऊन बसायचं बसमध्ये. हे कंटाळलं रे बाबा, कधी झोपते अजून. तर आता वाजले 3 आणि आपली बस आली. आता कधी हालल काय माहीत नाही, पण भारी वाटलं जरा. अवतार पिक्चर बघत बसलो. पिक्चर बघत टाईम गेलेला समजलं नाही आणि 3 कप दूध पिले नुसतं बसून. तर आता चला जाऊन एसटीमध्ये बसूयात. बस आल्या पण बस पूर्ण पॅक आहे. आता उभारून जायला लागते. आता काय कळना, गर्दी सगळी गर्दी. कसं जायचं रे बाबा, सगळं अपघातच आहे. जागा तर भेटल्या, कसं तर ॲडजस्ट करून बसले. ते काय बोलते मला कळत नाही, मी काय बोलते त्यांना कळत नाही. सगळं डोक्याला तापच आणि वयस्कर असल्यामुळे त्यांना हिंदी बी जरा जमत नाही. त्यामुळे नुसतं गप खुनवाखुनवीच करायचं. चलो. तर आत्ता मिरजमध्ये पोचले आणि इथून अजून कवटेमहाकाळ बस पकडायची आहे. भयानक वैताग आलाय, भयानक. लय डेंजर हालवा लागले. गाडीत झोपायचं म्हणलं तर झोपायला जागा नव्हती. त्यामुळं जरा असं काचलं टेकून बसला. हादऱ्यात जाग सारखेच होते. पूर्ण दिवस सगळा खेळण्यात गेला. रात्र आता सगळे जागण्यातच चालल्या. आता घरी कधी पोचते जाऊन झोपते असं झाले. Okay, let's go. तर आता आलो आहे आपण स्टँडच्या, म्हणजे स्टँडपासून पुढं आलो चालत. आता घरी चालत पण भारी वाटायला लागले की बाबा एकदाशी जाऊन निवांत घरात रेस्ट घ्यायला येत्या. पूर्णपणे बॉडी पूर्ण थकल्या का नाही एवढं की आता घरला जायला बी नको वाटायला लागले. एवढं लांब असं घर दिसायला लागले. शॉर्टकट आहे इथंच दिसतं इथून, पण जायला लागतं असं फिरून. तर जायचं कसं तर वडत काढत पाय वाढायचं आणि जाऊन घरात निवांत झोपायचं. तर आजच्या व्लॉगचा करूया इथे एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.